तुझं वैशिष्ट्य काय माहिती का राधा, तू या सगळ्या माणसांना नीट बांधून ठेवतेस आणि म्हणूनच हे सगळे तुझ्यावर अत्यंत मनापासून प्रेम करतात. खरं, खूप प्रेम करता तुम्ही. तुमच्यामुळे तर मी आहे. सौमित्र, मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडणार आहे. पण एक जबाबदारी विसरू नकोस. कोणती? ही डान्स कॉम्पिटिशन जिंकायची आहे तुला. हो, मी प्रयत्न करणार आहे. नाही, मी जिंकणारच आहे. हार्ड आहे बाई, हार्ड आहे. बाय. निघते. जा ना. हा, बाय बाय. बाय. सौमित्र! राधा, अगं काय झालं? काय? अगं लागलंय का? उठ 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 आधी. उठ उठ उठ. बरं बरं बरं, हळू हळू हळू. उठ 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 उठ. उठ उठ हळू हळू उठ. अरे हो ना, थांब ना. हो हो हो, काय झालं? लागलंय का खूप? हो. जरा बघून चालत जा ना तू. अरे मी काय मुद्दाम पडले का? बरं बरं, चिडू नको. लागलंय का खूप? हो. वर चल, मी डॉक्टरांना फोन करतो. चल वर चल. अरे पाय उचलत नाही मला. हळू 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 ये, हळू ये. बरं, आरामात आरामात आरामात. काय ग, म्हणजे काय? मी काय मुद्दाम केलंय का? हे मध्येच कोणी ठेवलंय? ये आरामात. अरे बप्पू, एकदम सही टाइम पे आयलाय. नको. अरे चेहरा का पाडलायस? काय हालत करून घेतलीस रे तू? येले येले. मुन्ना शेठ का कपड़ा. क्या रे, डबल ड्यूटी करके आए क्या? नाही. मग थोबडा का पडलाय? संदीप बाईकडे काय लपडा नाही ना केलाय? काय तोडलं बिडलं नाही ना? हे बाबा, आपल्याकडे आता पैसा नाही, आधीच सांगतो. अरे मग थोबडा का लटकवलाय? माणूस लाईफ मध्ये दोनदाच असा थोबडा पाडतो. एकदा जेव्हा तो आजारी पडतो, नाहीतर तेव्हा जेव्हा तो प्रेमात पडतो. हा, पोरीचा मॅटर आहे ना? वाटलाच आपल्याला. ए भाई, इधर देख. मुन्ना शेठ खाली नावाचा शेठ है. अपना जवानी में अपन भी ये लव के मैटर में पड़ा था. हातचं सगळं देऊन बसलो. राहिलं काय? हा फाटका मुन्ना. आपली बात मान. हे पोरीचा नाद सोड आणि पैशाची बात सोच. तब सही में बनेगा तू. गुरु शेठ. अभी थोबड़ा मत लटका. जा कपड़ा बदल, फिर बाद में मिलके मूड बदलते. जा 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 जा, जा. थोडासा लचकलाय पाय. मी काही औषधं लिहून देतो, ती घ्यावी लागेल. फ्रॅक्चर गिक्चर नाही ना झाला डॉक्टर? हा, नाही नाही, तसं फ्रॅक्चर वगैरे काही नाहीये, पण मी या गोळ्या देतो ना, त्याचा कोर्स सुरू ठेव. बर. आणि फार चालू नका आणि धावपळी करू नका. ओके? चला. थँक्यू डॉक्टर साहेब. ओके. जास्त लागले. बघ राधा, आता आराम करावाच लागणार तुला. बघ काय होऊन बसलं. हो ना, आता डान्स कॉम्पिटिशन. विसर, आता विसरायचं सगळं. का वैराधिका, तुला काही कळतं का? हा, तू आता पाय तर बरा होऊ दे ना आधी. तुला तर सगळी कामं घरातून करावी लागणार. बरं, नाश्ता तर घरामध्ये येणार नाही. तुला जाऊन सांगायला पाहिजे त्या कॉम्पिटिशन वाल्या बाईला, नाही का? हो, देवतीला सांग बरं. आता काही तुला कॉम्पिटिशन मध्ये भाग घेता येणार नाही ना. आता ते तर करावंच लागेल ना आई. आता सक्तीचा आराम आहे तुला काही दिवस. अरे सौमित्र, मी तुला सांगतो, मी रात्रंदिवस काम करायचो आणि आजारी पडायचो ना, तेव्हा ही मला 2-2 दिवस उठू देत नव्हती. नाही तर का? काय असतं, मन थकत नाही माणसाचं, शरीर थकतं, अवयव थकतात. खरंय हो बाबा. आणि आपल्या पुरुष मंडळींचं ठीक आहे हो, बाहेर काम करतो पण घरी येऊन आराम करतात सगळे. हे स्त्रियांचं संपतच नाही. बाहेर काम, घरी काम चालूच असतं. हो ना. मला तर असं वाटतं ना, आता शासनानं एक फतवाच काढायला हवा. काय फतवा? अगं वर्किंग वुमन असतात ना,
त्यांना सक्तीची रजा घरकामातून मिळायलाच हवी. अय बाई, हे झालं तर खूपच बढिया होईल बरं. हे बायकांची तब्येत जरा तंदुरुस्त राहील नाही का हो. मग या बायकांचं भारी कौतुक वाटते. पहा बरं, बापा बापा, पहाटे पहाटे उठते, सगळं घराचं करते, स्वयंपाक करते, पोरांची तयारी करते, शाळेची, आणि मग स्वतःची तयारी. नंतर मग ते रिक्षा, कान, बस, काय ती का गर्दी बाबा ट्रेनची बापा. त्यानंतर जात्याला ऑफिसमध्ये, ऑफिस मधली कामं करणार, संध्याकाळी पुन्हा येते रे माझ्या मागल्या. घरी आल्यानंतर पण स्वस्त बसणार नाहीत बरं. परत आपला आहे संध्याकाळचा स्वयंपाक करा, पोरांची उद्याची तयारी करा, त्यांचा अभ्यास घ्या. बाई खूपच त्रास होते बाई यांच्या मागचं ते राटगाडग काही संपत नाही बाई. मी तर ठरवलंय आई, माझं जेव्हा लग्न होईल ना तेव्हा होणाऱ्या बायकोला मी सांगणार आहे, आठवड्यातून एक दिवस तुला सक्तीची विश्रांती, कंपल्सरी सुट्टी. क्या बात. बघितलंस. आलो औषध घेऊन येतो. ये. बाबा बसा ना. हो, तुम्ही बसा, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. तुम्ही पण बसा. तू बस ग, थकली आहेस. आता ऐक, तू पेशंट आहे, आम्ही केअरटेकर, त्यामुळे तुझी दादागिरी आता बंद. आम्ही जे बोलू ते ऐकायचं. बाबा काही नाही, आराम. उघड उघड, बघ त्याच्यात काय. उघडून देऊ का तुला मी? ओ मोमो, आव करा की तिला मदत जरा. हा येस येस. एवढी नाजूक आहे शॉण्या, तिला कसं नाही जमत. तुम्ही एवढी दणदणीत बॉडी घेऊन उगाच तिथं नुसतं बघत बस. काढा काढा काढा. ओ माय गॉड, काय स्टीलचा डाबा आहे, स्टीलचा डाबा. आमच्याकडे असेच गिफ्ट देतात. पितळेचं टोप, स्टीलची टाकी, पिंप असे. मम्मा व्हॉट इज पिंपा? पिंप म्हणजे मामा. व्हॉट? म्हणजे पिंप म्हणजे मामा. सांगा ना हिला पिंप म्हणजे काय. पिंप इज यू नो शानू बेबी ड्रम ड्रम. हा, ड्रम. ड्रम लाईक अ ड्रम? नो नॉट दॅट ड्रम. ड्रम ड्रम पाणी भरतो ना आपण त्याचं. ओ मोठा ड्रम, छोटा Yeah. ड्रम. ओके. आणि व्हॉट इज टोम? टॉप टॉप नाही, टॉप सांगा की. टोम टोम्प नाही, टोप. टोप मीन्स वेसल. अ वेसल. हा, ते असतं ना पातेलं, आपण काय बनवतो ना त्याच्यात जेवण ते. ओ यू मीन कढाई? या. ओ बरं सोन्या, हे बघ, आपल्या लग्नात आहे ना याच्यापेक्षा डबल टिबल चौबल गिफ्ट मिळणार. 7 ट्रक भरतील एवढे गिफ्ट मिळणार. 8 ट्रक. मग 7 ट्रक्स. काय काय असणार सामान माहितीये. मग फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, टोप, कळशी, ते सगळं पिंप पिंप सगळं सगळं. अरे पॅरेट, पण आपलं लग्नाचं अजून लांब आहे ना, मग तेव्हा बघू. आता लगेच सुपारी फोडून टाकूया ना, उद्या परवा साखरपुडा करू नका प्लीज. काय पॅरेट, यू व्हेरी नॉटी. हा, काय लगेच लगेच साखरपुडा. यू मीन एंगेजमेंट असं लगेच. अरे शानू बेबीला जरा टाइम दे ना. गिव्ह अस सम टाइम. तिला तुम्हाला समजायला वेळ लागेल ना, समजून घ्यायला वेळ लागेल. यू नो, तिला जरा तयार होऊ दे स्वतःमध्ये. असं म्हणताय सोन्या? मग ठीक, करू दे सोन्याला तयारी करू दे. नाही तो तयारी आहे, मी तयारच आहे. म्हणजे काय मग सोन्या, कसं वाटलं बर्थडेचं सेलिब्रेशन? कसा होता बर्थडे? Awesome! Awesome! असं माझं आहे. हा सोन्या, सामन्यांचे गिफ्ट तू घेतलेस आहे की नाही, पण मी अजून तुला गिफ्ट दिलेलं नाहीये. ते मी आता देणार. ओके, दे ना. प्रायव्हेट मध्ये. हा? देतो आता गिफ्ट. हे घे सोन्या, हे तुझं बर्थडे गिफ्ट. थँक्स पॅरेट. ठेवते काय येतं, उघडून बघ ना काय येते. बेबी ओपन इट. मम्मा कुठली तरी बुक किंवा क्रेयॉन्स दिल्यासारखं वाटते. ओपन इट. या Oh my God! Oh my God! Gold necklace? हा हा, मग गोल्ड नेकलेस.
मानेला असं गोल बसला पाहिजे ना, म्हणून घेतला गोल नेकलेस. आवडला की नाही? पॅरेट, आय लाईक इट सो मच. थँक यू. Oh, I like it too. बरोबर आहे, फुकट ते पौष्टिक. Parrot. गुडमुडे, ते पौष्टिक आहे, ते फुकट आहे, ते आम्ही बघू आमचं काय आहे ते. तुम्ही उगत फुकट मध्येच बोलून माझ्या घेऊ नका त्याची. काय सोन्या, हे तर काहीच नाही गिफ्ट. उद्या मी तुला आणखी एक मोठं जबरदस्त गिफ्ट देणार आहे. ओ वाव, कुठलं? उद्या कळेल. उद्या बघ तू, उद्या बघ. Oh my God. Shanu baby. Gold necklace. Wow. Yeah. त्यांनी आज ही गिफ्ट दिली. उद्या सकाळी काय गिफ्ट देणार आहे तो? God knows, I'm excited. Yeah, baby. काय रे, काही हवंय का? मला काय नको, तुला काय हवे का? काही नकोय मला. तो पाय दुखतोय का? नाही, आता ठीक आहे. थोडस दुखतं. मग काय त्रास होत आहे का? नाही. मग खूप दुखतंय? मागे एकदा पडला होतास तेव्हा तुझा पाय कसा दुखत होता, तेवढंच दुखतंय मला पण. मग मी बरं झालो. मी पण बरी होणार आहे. किती दिवस लागणार? 8 दिवस. म्हणजे तू डान्स कॉम्पिटिशन भाग नाही घ्यायला? अरे मला नीट उभं पण राहता येत नाहीये, मग डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग कशी घेणार मी? तू भाग घेतला असते तर मला आवडलं असतं. एखादी गोष्ट मुलं किती पटकन धरून ठेवतात ना मना. अथर्वची खूप इच्छा होती मी डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यावा, पण काय करू आता? कसं समजावू त्याला? तो नाराज होणार. काय करावं तेच कळत नाही. मम्मा यार, खूप दमाल झालंय मला. काल आता इतकी नाचलीस तर दमायला तर होणारच ना बेबी. मम्मा तू बोथ वेज बोलू नकोस ना प्लीज. आधी म्हणतेस तू त्या पॅरेटला खुश ठेवलं पाहिजेस, आणि मग आता म्हणतेस कशाला एवढं नाचलीस म्हणून तुझे पाय दुखतात. बेबी तू त्याला एंटरटेन केलं म्हणून तर तुला तेवढं चांगलं गिफ्ट घेऊन आला, हो की नाही? आणि आज अजून एक गिफ्ट आणणार आहे. हा पोपटराव जागीरदार शब्दाला पक्का आहे. सोन्याचं एकदम जबरदस्त खणखणीत गिफ्ट आणलेलं आहे. हे घे सोन्या, हे तुझं जबरदस्त सुपर बंपर गिफ्ट. काय आहे? तुला आवडणार, आपल्याला 100% खात्री. उघडून बघ. येस. काय? अगं वेल्डिंग कार्ड आहे. वेल्डिंग कार्ड? लग्न असतं ना, ते लग्नाला यायचं. असं करतो ते. अच्छा, वेडिंग कार्ड. हा, वेल्डिंग कार्ड. त्याचे एक 7-8 डिझाईन आणलेले. तुझ्या आवडीप्रमाणे तू एक सिलेक्ट कर आणि मला सांग. या. हो नाही करायचं. आता आहे ना मोमो, आमच्या दोघांमध्ये जे पण काय होईल ते सोन्याच्या आवडीचंच होणार. लिहून घ्या तुम्ही, सोन्याच्याच आवडीचं होणार. तेव्हा मला लगेच जरा हे बघ, जरा याच्यातून एखादं निवड आणि मला सांग. अर्जंट आहे जरा. का बरं? कसं आहे, आमच्याकडे कशी पद्धत आहे, हे जे लग्नाचं जे वेल्डिंग कार्ड असते ना, ते पहिले देवाच्या पायावर ठेवायचं. त्यांनी होतं काय की लग्न असं लाईफ लॉंग, लाईफ टाइम असं टिकतंय. गॉड, धसका लागला? धसका की कुणी आठवण काढली? काय माहित? काय माहित, मला माहितीये. पोपटराव असताना कोण आठवण काढणार आहे? कोणीच काढू शकत नाही. धसका येतो, धसका आहे. मी लगेच पाणी आणतो बेबी, थांब जरा, आणतो पाणी. मम्मा, व्हॉट इज ऑल दिस? पत्रिका. शनू, लिसन शनू. काय करू? मलाच सोडायला खाली आली होती, सो तिला भेटून झाल्यावर मी निघालो माझ्या घरी.
ती सुद्धा वळली तर नेमका दगड होता तिथे रस्त्यात, तर त्याला अडखळून पडले आणि पाय मुरगळला. काय मीच केला फोन डॉक्टरांना आणि आता काही नाही, सक्तीचा आराम करावाच लागणार आहे तिला. हो, आणि आता त्यांचं डान्स कॉम्पिटिशनही हुकणार. किती इच्छा होती तिला, म्हणजे आधी ती डान्स क्लासला जायला तयार नव्हती, तू फोर्स केलास म्हणून ती डान्स क्लासला जायला लागली आणि आता हे असं झालं. काय वहिनींचं सतत मागं लागलेलं असताना कळत नाही, काही ना काहीतरी संकट असतंच त्यांना. हो ना, कटकट डोक्याला एकटेपणा, नाहीतर हे असं दुखणं. मला हे सगळं मनापासून संपवायचंय ग, मला आनंदी बघायचंय राधा. अरे मग तू बोलून का नाही टाकत त्यांच्याशी? नको, भीती वाटते मला. कसली भीती वाटते तुला? आणि मी बोललो आणि काही गैरसमज झाला आणि मी कायमचं गमावलं तर राधाला? असं नाही होणार, तुझं मनापासून प्रेम आहे ना तिच्यावर, मग नाही गमावणार तू तिला. मला मान्य आहे वहिनींना समजावणं एवढं सोपं नाहीये, त्यांना कदाचित पटणारही नाही. सौमित्र, तुझ्या मनात जे काही असेल ते बोलून टाक एकदाच आणि मोकळा हो. मलाही असं वाटतं, तू बोल तिच्याशी, सगळ्यांच्याच दृष्टीने बरं होईल ना ते. बघतो, मी भेटतो राधा. What's happening? Don't talk with me. काय झालं, का चिडलीस तू? तुला काही माहित नसल्यासारखं वागू नकोस मम्मा, मला बोलायला लावू नकोस. ओके शानू बेबी, त्यांनी फक्त मॅरेज कार्डचे तुला डिझाईन दाखवले, त्यांनी काही लगेच लग्न करायला सांगितलं नाहीये तुला. मम्मा, आज त्यांनी डिझाईन दाखवले, उद्या शुगर विलेजला घेऊन गेला आणि लग्न केलं म्हणजे मम्मा, दिस इज बिकमिंग अ सिरियस इश्यू. तुला कळत कसं नाहीये? काही सिरियस इश्यू नाहीये, आणि सिरियस इश्यू असला ना तरी त्याच्यावर आपण सोल्युशन काढू. काय सोल्युशन? हे बघ, सोल्युशन काढू आपण, त्याला काहीतरी सांगू. आणि हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला या सगळ्यातून बाहेर काढीन. फाईन, सांग मला पुढची स्टेप काय, सांग आत्ताचा. मम्मा, तो आत्ता पॅरेट इथे येईल आणि मला विचार, काय शनिये, कुठली काढली मी पत्रिका? मला आन्सर करायचंय त्याला. अगं बघ, आपण सांगायची ना, हा ही चांगली आहे, हे बघ, ट्रस्ट मी तुला त्याच्याशी लग्न करायला देणार नाही. ट्रस्ट मी बेबी. मला भीती वाटते ग. बोल ना, आपण काय करूया? एक आयडिया आहे. तसंच सांग. सुपर प्लॅन आहे. अथर्व, काय करतोयस रे? माझ बोलू नको. का बोलू नको? सगळ्यांचा कॉम्पिटिशन मध्ये भाग घेत आहे, तूच नाही घेत आहे. लेवटी मावशी पण घेत आहे, तूच नाही घेत आहे. अरे पण माझ्या पायाला लागलंय ना, सुजलाय ना माझा पाय, म्हणून. मग आताच रागायचं होतं का? अरे मी काय मुद्दाम पडले का? मुद्दाम लागलंय का मला? हा, मला नाही माहित, तू बोलू नको माझ्याशी. अथर्व, हे असं काय करतोस रे? हा, असं करतात का? मला लागलंय ना, आईला लागलंय तर असं बघतात का तिच्याशी? मग तू लवकर बाली डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घे, नाहीतर मी नाही बोलणार नाही. तू जा इथून. बरं बाबा, जाते मी. हॅलो, काय काय कुठे चाललंय आणि काय एवढं काय चाललेलं बाहेर परत ऐकू येत आहे? अरे मी ते डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ शकत नाहीये ना, मी जाणार नाही ना कॉम्पिटिशनला, म्हणून चिडले. हो का रे? हो. पण बरोबर आहे रे अथर्व, तुझं बरोबर आहे. तुझ्या आईने डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायलाच हवा, मला पण नाही आवडले. अरे हे काय बोलतोयस तू? कसं शक्य आहे? काय ना, का 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 शक्य नाहीये? घ्यायला पाहिजे. हो, म्हणून मला आईची बोलायचं नाही आहे. फ्रेंडची आई पण भाग घ्यायला नाही, माझी आई नाही घ्यायला नाही. अरे पण असं ती म्हणते ना, पण आपण असं होऊ द्यायचं नाहीये. म्हणजे तुझी आई डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार. अरे खरंच, म्हणजे खरंच. सौमित्र, काय बोलतोयस तू? नाही, यात काही आता बदल होणारच नाहीये. आपलं ठरलंय ना, भाग घेणार म्हणजे भाग घेणार. प्रॉमिस? अरे प्रॉमिस म्हणजे बाबा प्रॉमिस. येस, मी नाही सांगून आलो. जा हळू. कॉम्पिटिशनची वाट लावली असती.